हॅलो फ्रेंड्स, सोनालीच्या किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आजची आपली स्पेशल रेसिपी आहे ती म्हणजे मँगलोरियन स्टाईल फिश करी. ही तुम्ही खास करून बांगडा किंवा तारली माशाची सुद्धा करू शकता. फार टेस्टी लागते. ह्या रेसिपीची विशेष गोष्ट म्हणजे थेंबभरसुद्धा तेल न वापरता बनणारी चविष्ट आणि पौष्टिक अशी ही रेसिपी आहे. चला तर मग बघूयात कशी बनवायची ते. सर्वप्रथम मी बाजारातून बांगडा मासा आणून त्याला स्वच्छ केला आणि छान धुवून घेतला आणि त्याचे पीसेस करून त्यांना मीठ आणि हळद छान चोळलं आणि अर्धा तास ठेवलं. एकीकडे मी एक लिंबाच्या आकारा इतकं चिंच एका वाटीत पाणी घेऊन भिजत घातलं. बाजारातून मध्यम आकाराचा नारळ आणला आणि त्याचे 2 भाग करून तो नारळ चांगला खवून घेतला. खवलेला नारळ आपल्याला साधारण 1 ते 1.5 वाटी इतका लागणार आहे. दुसरीकडे मी मसाल्याची तयारी करून घेतली. त्यासाठी मी 10 ते 12 बेडगी मिरच्या घेतल्या आहेत. पाव चमचा काळी मिरी, पाव चमचा मेथी दाणे, पाव चमचा ओवा, 3 ते 4 चमचे धणे आणि 2 चमचे जिरे इतके घेतले आहे. आता हा मसाला लोखंडी तव्यावर छान भाजून घेतला. आधी मी मिरची भाजून घेतली. भाजताना मी मिरचीचे देठ काढले होते आणि मग बाकी मसाले ॲड केले. हे मसाले अगदी 2 ते 3 मिनिटेच भाजून घ्यायचे आहेत, नाहीतर ते करपण्याची शक्यता असते आणि करपलेल्या मसाल्यांमुळे रस्स्याची चवसुद्धा बिघडते. म्हणून ते अगदी 2 ते 3 मिनिटेच भाजून घ्यायचे आहेत. मसाले थंड झाल्यानंतर ते मी मिक्सरच्या भांड्यात ट्रान्सफर केले आणि त्यात खवलेलं ओलं खोबरं ॲड केलं. त्यात साधारण 1 चमचा काश्मीरी लाल पावडर आणि पाव चमचा हळद ॲड केली आणि थोडं पाणी ॲड करून मिक्सरला वाटून घेतलं. मिश्रण अर्धवट वाटून घेतल्यानंतर त्यात लगेच अर्धा कांदा आणि 5 पाकळ्या लसूण टाकले आणि मग आपण भिजवलेली चिंचसुद्धा पाण्यासहित टाकली आणि छान वाटून घेतलं. वाटत असताना तुम्हाला गरजेनुसार तुम्ही अजून पाणी त्यामध्ये ॲड करू शकता. अगदी फाईन अशी पेस्ट करून घ्यायची आहे. नंतर ही पेस्ट एका भांड्यात ॲड करून त्यात पाणी घालून चमच्याने ढवळून घ्यायचं आहे. आता मी तयार केलेलं हे मिश्रण मातीच्या भांड्यात ट्रान्सफर केलं आहे आणि माझ्या गरजेनुसार पाणीसुद्धा ॲड केलं आहे. अर्धा इंच आल्याचे बारीक बारीक तुकडे करून ते सुद्धा मी या मिश्रणात मिक्स केले आहे. तुम्हाला हवं असल्यास तुम्ही आलं किसून सुद्धा घेऊ शकता. किसलेल्या आल्याने अजून टेस्ट वाढण्याची शक्यता आहे. आता अर्ध्या कांद्याचे अगदी बारीक स्लायसेस करून घ्यायचे आहेत आणि मग ते मिक्स करायचे आहेत. सोबतच तिखटपणासाठी मी 4 हिरव्या मिरच्या यामध्ये तोडून टाकत आहे. तुम्ही बघू शकता हे मिश्रण सर्व काही तयार झालेलं आहे. हे मिश्रण रेडी झाल्यावर आता तुम्ही गॅसचे फ्लेम ऑन करू शकता. टाकलेलं मिश्रण हे चांगलं ढवळून घ्यायचं आहे आणि हलकी अशी उकळी आली की त्यात चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे. मी इथे 1 ते 1.5 चमचा इतके मीठ ॲड करते. आता मिश्रणाला छान उकळी येऊ द्यायची आहे. ही उकळी आणण्यासाठी गॅस तुम्ही मीडियम टू हाय फ्लेमवर ॲडजस्ट करू शकता.
मी इथे खास फिश कुकिंगसाठी मातीच्या भांड्याचा वापर करत आहे. मातीच्या भांड्यात केलेल्या फिश करीची टेस्ट अप्रतिम आणि ऑथेंटिक अशी लागते. हे भांडं मी ॲमेझॉनवरून ऑर्डर केलं होतं. त्याची लिंक मी इथे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तुम्हालासुद्धा घरपोच डिलिव्हरी हवी असेल तर तुम्हीसुद्धा ते ऑर्डर करू शकता. इथे तुम्ही बघू शकता साधारण 4 ते 5 मिनिटांनी रश्शाला छान खळखळून उकळी आलेली आहे. या स्टेजला गॅसची फ्लेम कमी करून माशाचे तुकडे तुम्ही या रश्शामध्ये सोडायचे आहेत आणि मग झाकण घट्ट बंद करून साधारण 4 ते 5 मिनिटे पुन्हा उकळी काढून घ्यायची आहे. लक्षात ठेवा, मासे हे फार नाजूक असतात, त्यामुळे त्यांना शिजण्यासाठी 4 ते 5 मिनिटे हेच इनफ आहेत. तुम्ही जर जास्त शिजवलं तर माशांचा गाळ होण्याची शक्यता असते. चार ते 5 मिनिटांची उकळी काढल्याच्या नंतर गॅस बंद करून ते मिश्रण तसंच झाकून ठेवायचं आहे आणि तुम्ही लगेचच सर्व केलं तरी चालतं किंवा मग साधारण 5 ते 10 मिनिटांनी तुम्ही हे सर्व करायला घेऊ शकता. तर फ्रेंड्स, तयार आहे आपली ऑथेंटिक मँगलोरियन बांगडा फिश करी. ही फिश करी तुम्ही गरमागरम भातासोबतसुद्धा खाऊ शकता. खूप टेस्टी लागते. तुम्हीसुद्धा ही ऑइल फ्री रेसिपी नक्की बनवा आणि कशी होते ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा. रेसिपी आवडली असल्यास लाईक आणि शेअर करा आणि अशाच छान छान रेसिपींसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत फ्रेंड्स, खाओ, खिलाओ और खुश रहो. थैंक यू.